नमस्कार वंदनीय, मी संतोष कालापहाड साहित्य संतोष या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। गोष्ट छोटी गगना एवढी या सिरीजमध्ये आपण भेटतोय पुढच्या कथेमध्ये, पुढच्या गोष्टीमध्ये। आपल्या आतली शक्ती ही कशी उभारून येऊ शकते, कशी कामाला येऊ शकते या संदर्भातली एक छोटीशी आणि गोड कथा। एक शेतकरी आपल्या शेतातनं काही सामान बैलगाडीमध्ये टाकून आपल्या घराकडे घेऊन निघालेला। आता गावाकडची रस्ती किंवा शेतकऱ्यांचे जे रोड असतात ते सगळे खराब असतात, वाकडे तिकडे असतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। एका ठिकाणी चिखल झालेला होता आणि त्या शेतकऱ्याची बैलगाडी त्या चिखलामध्ये रुतली। ती बैलांनाही ओढेना, याने प्रयत्न करून पुढे जाईना, आजूबाजूला शोधलं, दूरवर जाऊन शोधलं, पण कोणी माणूसही मदतीला सापडेना। मग आता करायचं काय? खूप निराश झाला की आता करायचं काय? शेवटी माणूस परमेश्वरावरती भरोसा ठेवत असतो, परमेश्वरालाच शेवटचा पर्याय मानत असतो, परमेश्वरालाच शेवटचा आधार मानत असतो। मग ह्याने विचार केला की आता पटकन आणि लवकरात लवकर कोणता देव आपल्या मदतीला येईल? तर एक देव, मी रामायणामध्ये असं ऐकले की भगवान हनुमान हे चिरंजीव आहेत, म्हणून जर मी त्यांची प्रार्थना केली, त्यांना जर आळवलं तर ते माझ्या मदतीला येतील। आणि मग त्याने मनापासून बजरंगबलीची, भगवान मारुतीरायाची आराधना करायला सुरुवात केली। अर्थातच आपल्याला माहिती आहे की मनापासून केलेली प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचते आणि बजरंगबली त्या ठिकाणी प्रकट झाले। बजरंगबलीने विचारलं, भगवान मारुतीरायाने विचारलं की नक्की काय अडचण आहे? तो म्हणाला, भगवंता ही गाडी मला पुढे जात नाही ना, आपल्या ताकदीशिवाय ती पुढे जाणं शक्य नाही, कारण गाळामध्ये रुतून बसली, बैलांनाही उडत नाही, माझ्याकडनं तर काहीच होत नाही आहे। त्यावेळेला बजरंगबली म्हणाले की मी तुला मदत करेल, पण एकाच अटीवर। ती अट अशी की तू पुढे व्हायचं आणि बैलांच्या बरोबरीनं गाडी ओढायला सुरुवात करायची, फक्त मागे वळून बघायचं नाही। जर मागे वळून ज्या क्षणी बघशील त्या क्षणी मी निघून जाणार, मी तुला मदत करणार, तुझी गाडीसुद्धा निघणार, पण तू मागे वळून बघायचं नाहीस। भगवंताची अट मान्य करण्याशिवाय पर्यायच नव्हता। तो पुढे गेला, आपल्या गाडीला मजबूतीने पकडलं आणि जोरात ताकदीने खेचायला लागला। बजरंगबलीने सांगितलं, हां ठीक आहे, आता मी माझी ताकद लावली, आता तुम्ही बैलाच्या मदतीने तू खेच, म्हणजे गाडी पुढे निघून जाईल। आणि त्याने जोरात ताकद लावून ती गाडी ओढली आणि पुढे गेल्यानंतर गाडी जेव्हा चिखलातनं बाहेर आले तेव्हा त्याने वळून बघितलं तर बजरंगबली तिथे नव्हतेच, बजरंगबली निघून गेलेले होते। आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की अरे, भगवंताने तर माझ्या आतल्या ताकदीला आवाहन केलं, माझ्या आतल्या ताकदीची मला जाणीव करून दिली आणि मी स्वतःच गाडी काढली। अर्थातच मित्रांनो, हेच होत असतं ज्या वेळेला तुमच्या आतल्या ताकदीला कोणीतरी आवाहन करतं, तुमच्या आतल्या ताकदीला कोणीतरी जागृत करतं, तुमच्या आतल्या शक्तीला कोणीतरी जागृत करत असतं। आणि हे जेव्हा होतं तेव्हा यश हे निश्चित टप्प्यात असतं। म्हणून आतल्या ताकदीला, आतल्या सुप्त सामर्थ्याला जागृत करणं फार गरजेचं आहे। गोष्ट एवढीच होती। तुम्हाला कशी वाटली हे कळवायला विसरू नका। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।